नमस्कार, मी वैद्य सपना वाघमारे। आज तुम्हाला गुरुकुल या व्हॉट्सअप ग्रुपबद्दल एक माहिती देणार आहे। गुरुकुल ही व्हॉट्सअप ग्रुपची संकल्पना आहे जी नववैद्यांना समोर आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार कसा करायचा त्याबाबत पूर्ण मार्गदर्शन देते। त्या ग्रुपबद्दल आपण जाणून घेऊयात वैद्य नितीन मेशकर सर यांच्याकडून। नमस्कार, सर्वप्रथम आपणा सर्वांचं स्वागत आहे। गुरुकुलची स्थापना आजपासून 5 वर्ष आधी आमचे मित्र स्वर्गीय डॉक्टर भरत जाधव यांनी त्यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली। हे आयुर्वेदाचं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावं ही त्यांची संकल्पना। नानांनी शिकवलेला आयुर्वेद सगळ्या वैद्यांना सारखा मिळावा ही त्याच्या मागचा उद्देश। आयुर्वेद कसा शास्त्रशुद्ध परिपूर्ण आहे आणि प्रात्यक्षिकरित्या तो कसा खरा आहे हे आज मला माहीत आहे, पण माझं हे कर्तव्य आहे की समोरच्या वैद्यांनाही सांगावं। त्यासाठी या माध्यमातून गुरुकुलच्या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करणे हे आपलं काम आहे। अगदी महत्त्वाची माहिती आपल्याला सरांनी दिलेली आहे, पण तरीही मला एक विचारावंसं वाटतंय सर की एवढे सगळे ज्ञानाचे माध्यम असताना आम्हा डॉक्टरांसाठी एवढे सगळे ज्ञान ग्रहण करण्याचे आहेत, तरीही गुरुकुलच का? बरोबर आहे। तर कसं आहे की प्रत्येक वैद्य हा एक गुरुच असतो। गुरुकुलामध्ये नानांनी काय शिकवलेलं आहे की प्रत्यक्ष कर्म हे समोरच्या व्यक्तीपर्यंत जाणं गरजेचं आहे, पण एक व्यक्ती हजारो लोकांना शिकवू शकत नाही किंवा प्रत्यक्ष कर्म दाखवू शकत नाही। आज भारतामध्ये सगळेजण विखुरलेले आहेत, प्रत्येकाने एखाद्या वैद्याकडे जाणं प्रत्येकाला शक्य नसतं, पण गुरुकुलमध्ये हजारो लोक जोडलेले आहेत आणि जुळत आहेत। त्या माध्यमातून, त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण आपल्याच एरियामधल्या कुठल्याही गुरुकुळ जाऊन प्रात्यक्षिक कर्माचं ज्ञान आपण घेऊ शकतो। ही संघटना नाही आहे, ही एक चळवळ आहे जे सगळ्या वैद्यांसाठी स्थापन केलेली आहे किंवा निर्माण केली आहे। जे नवीन येऊ घातलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये आयुर्वेदाप्रती एक प्रेम जागृत व्हावं आणि विश्वास केव्हा येईल, जेव्हा आपण एखादी केस पाहू, एखाद्या वैद्याकडे जाऊन जर आपण बघितलं की हा उदररोगाचा पेशंट आहे जो सगळीकडून नाकारले गेला आहे, पण तो 10 दिवसात ठीक झाला, तर त्या नवीन वैद्याला सुद्धा एक चालना मिळेल, एक प्रेरणा मिळेल की नाही आयुर्वेदामध्ये घडतं आहे। आणि मित्र हो, आज घडत आहे। हजारो वैद्य असे प्रॅक्टिस करत आहेत, पण त्यांचं लाईमलाईटमध्ये ते लोक नाही आहेत। या माध्यमातून त्यांचं काम जगासमोर येईल, सर्वांसमोर येईल आणि त्या कामाचा फायदा आपल्या सर्वांना होईल। म्हणून माझी एक नम्र विनंती आहे की गुरुकुलच्या माध्यमातून आयुर्वेदाचं ज्ञान आपण पसरवायला पाहिजे आणि आपण ज्ञान अर्जित करायला पाहिजे। त्यासाठी आपण या प्लॅटफॉर्मला जोडणं गरजेचं आहे। याद्वारे आम्ही सगळ्या ज्या केसेस आम्ही दुरुस्त केलेल्या आहे किंवा ट्रीट केलेल्या आहे ह्या सगळ्या आम्ही त्याच्यावर शेअर करू। जे आमच्याकडे आहे ते आमच्याकडून 100% देण्याचा आपण प्रयत्न करू। जे सगळ्यांकडे आहे ते आपण ज्या एका प्लॅटफॉर्मवर जर आपण टाकलं तर सगळ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो। धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आणि नववैद्यांना ही एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर्व गुरुकुल टीमचे सर्व नववैद्यांमार्फत आभार व्यक्त करते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा।